आस्ती पवित्र आहेत का? आपण एखाद्याला पोहोचून येतो आणि पोहोचून आल्यानंतर दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी त्याच्या आस्ती घेऊन येतो. आणल्यानंतर ते आस्ती घरात ठेवतो का बाहेर? का का माझा प्रश्न आहे तुम्हाला, का घरातला असला तरी आस्ती बाहेर का? त्याचं उत्तर आहे, आस्तीच्या ठिकाणी पावित्र्य नाही. आस्ती अपवित्र आहेत पण आस्ती घरात घ्यायच्या नाहीत. किती अपवित्र सांगू का तुम्हाला? आस्ती किती अपवित्र असं म्हणतात बुवा, ज्याला घर बांधायचं त्यांनी जागा शुद्ध केली पाहिजे म्हणे. घर बांधायचं त्यांनी जागा शुद्ध केली पाहिजे. जागा कशाने अशुद्ध होते? त्या जागेत जर एखाद्या माणसाचं किंवा पशुचं हाड पडलं, आस्ती पडली, ती जागा अपवित्र होते. आणि ती आस्ती खाली राहिली, वर घर बांधण्यात आलं तर वर राहणाऱ्याला खालची आस्ती समाधान भेटू देत नाही. ऐकत आहे तुम्ही? खाली आस्ती राहिली आणि वर घर बांधण्यात आलं तर खालची आस्ती वरच्याला समाधान भेटू देत नाही. म्हणून घर बांधायचं झालं तर पहिले जागा शुद्ध केली पाहिजे. घर बांधायचं झालं त्या आस्तीनं अपवित्र झालेली जागा शुद्ध केली पाहिजे. सांगू का तुम्हाला कशाने जागा शुद्ध होते? तुम्ही म्हणत असाल तर, नाही पुढे चालतो, माझा चिंतनाचा विषय नाही तो. सांगू ना? ऐका. जागा जर शुद्ध करायची असेल तर ती जागा सोन्याच्या नांगराने नांगरली पाहिजे. मी पदरचं सांगत नाही तुम्हाला, धर्मशास्त्र सांगतो. सोन्याच्या नांगरांनी जागा नांगरली का जागा शुद्ध होते. पण ज्यांना घरं बांधायचे ते उद्या सोन्याचे नांगर खरेदी करा आणि तुमचं झाल्यावर तो नांगर आम्हाला आळंदीला पाठवा. आलं का लक्षात? मग एवढं सोनं शक्य नाही देवा. मग ते ब्राह्मण देवा भूदेव काय करतात? सोन्याची काडी वास्तुशांतीच्या दिवशी सांगतात. भूमिदेवतेचं आवाहन त्या चौरंगावर पाटावर करतात. यजमानाच्या हातात ती काडी देतात, पुढून तिला वाकवतात, तिचा नांगर करतात आणि शुद्धीचे मंत्र म्हणतात. आणखीन सोपं सांगू? जागा शुद्ध करण्यासाठी सोपा उपाय सांगतो, सगळ्याला जमेल असा. त्या जागेवर आपली देशी गाय बांधा. देशी गाय, त्या देशी गायकडून गोमूत्र शेण तिथं पडू द्या. ते गोमूत्र शेण तिथं पडलं का ते सारून घ्या. ती जागा आपोआप पवित्र होऊन जाते.